कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा जय हो जय हो जय हो राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गुरुजी धरा 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 राधा कृष्ण राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय टाळी वाजवा एकदा आणखी कुणाची इच्छा आहे पती पत्नी फुगडी फुबाई 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 फुगडी नाही फुगडी रे सोने सुंदर फुगडी वा 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 क्या बात है क्या बात है नाही फुगडी रे सोने सुंदर फुगडी फुबाई वा वा फुबाई फुबाई फुगडी नाही फुगडी रे सोने सुंदर फुगडी फुबाई 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 फुगडी जय हो टाळी वाजवा हरी बोल हरी बोल फुबाई फुबाई फुगडी 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 धनाई 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 मुक्ताई श्री राधे धनाई मुक्ताई रे सुंदर धरा 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 राधे 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 जय हो राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राम जय जय राम 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 ओ श्री राम जय राम श्री राम जय श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय सगळ्यांनी आनंदाने नाचा उड्या मारा श्री राम जय हा श्री राम जय जय हरी बोल श्री राम जय हरी बोल श्री राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय जय राम
राघवेंद्र सरकाराचं चरित्र कानदेव ऐका. भगवान लहान आहेत, भगवंताची बाललीला चालू झाली. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. सावळा खेळतायत देवाचा खेळ, याच्या अगोदर तुम्ही कधी ऐकला नसेल. रामाचा खेळ ऐका. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 भावंड खेळ खेळायला निघाले. राम बोलले 2 गट तयार करा. कुणाला सांगितलं? 3 भावांना सांगितलं 2 गट तयार करा. लक्ष्मणजी फार सावध आहेत. लक्ष्मणजी सावध कशामुळे आहेत? तर लक्ष्मणजी शेषाचा अवतार. सापा एवढं कोणी सतर्क आहे का? साप किती सावध आहे? लक्ष्मणजी सावध आहेत. लक्ष्मणजी म्हणतात दादा 2 गट तयार करा. हे बोललायस तू खरा, पण मला जर तुझ्या गटात घ्यायचं असेल तरच मी खेळत नाही. आत्ताच बाहेर निघालो. तुझ्या विरोधी गटात मी उभा राहू शकत नाही. म्हणजे लक्ष्मणजीची श्रद्धा किती आहे पहा. खेळात सुद्धा रामाच्या विरोधात जायला तयार नाही. याला श्रद्धा म्हणतात. आणि आपली अवस्था कशी? आज याच्याकडून बोलायचं तर दुसऱ्याकडनं बोलायचं. श्रद्धा कळते का आपल्याला? श्रद्धा आपल्याला कळत नाही. श्रद्धा तिचं नाव आहे जी कधीच बदलत नाही. तिचं नाव श्रद्धा आहे. आज याचा प्रचार तर उद्या दुसऱ्याचाच प्रचार. आज हे गुरु तर उद्या दुसरेच गुरु. ती काय श्रद्धा झाली? ती श्रद्धा होऊ शकत नाही. स्वार्थासाठी उदो उदो करणं, स्वार्थ संपला की जात दाखवणं, त्याच्यात कधीच भलं नाही. पण कधीच कल्याण होऊ शकत नाही त्याच्यात. लक्ष्मणजी निष्णात श्रद्धा आहे. स्वप्नातही रामाच्या विरोधात जायला तयार नाही. स्वप्नात सुद्धा, खेळात सुद्धा नाही. दादा तुझ्या गटात जर घ्यायचं असेल तरच हा लक्ष्मण खेळात नाही. आत्ताच मी निघालो खेळाच्या बाहेर. लक्ष्मण काळजी करू नको, तुला माझ्या गटात घेतो. लक्ष्मणजीला स्वतःच्या गटामध्ये घेतलं. आता गट तयार करा म्हणायची गरजच नाही. आपोआप 2 गट तयार झाले. एक राम लक्ष्मणाचा आणि दुसरा भरत शत्रुघ्नाचा. भरताकडे फक्त पाहिलं आणि विचारलं देवानं, भरता तुला गट मान्य आहे का? भरतजी बोलले दादा तुझा खेळ पूर्ण होण्यासाठी मला विरोधी गटात उभं केलं तरी चालेल, पण तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे. त्याला समर्पण म्हणतात. भरतलाल समर्पण आहे. भरतजी आता चेंडूचा खेळ खेळायला लागले. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. कशाचा? चेंडूचा. कुठेतरी विचारलं भरता जिंकणार तर नाहीच तुम्ही, पण देवाच्या विरोधी गटात जाऊन असं काय मिळणार आहे तुम्हाला? कशाला राहिलात विरोधात? भरतजी बोलले गटात राहणाऱ्यांना जे मिळणार नाही ना ते आम्हाला विरोधी गटवाल्याला मिळणार. काय भेटणार? म्हणजे गटात राहणार आमची तोंड पाहून डाव टाकल, पण आम्ही प्रत्येक डावाला देवाचं तोंड पाहू, त्याच्या दर्शनाचा लाभ आम्हाला भेटणार. याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? आणि त्याचं मुख पाहण्याचा प्रभाव काय? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. कोटी ब्रह्महत्येचं पाटक नष्ट होऊन जाईल. कशानं? भगवंताचं रूप पाहिल्यानं. लोक भरतजी जोरा जोरात चेंडू मारायचे, पायानं खूप चेंडू उडवायचे. कुणीतरी विचारलं भरता जिंकायचंय का तुम्हाला? एवढ्या जोरात चेंडू मारतात, जिंकायचंय तुम्हाला? भरतजी बोलले जिंकण्यासाठी चेंडू मारत नाही मी. मग म्हणे या चेंडूला मी खूप जोरात लात मारतो, पण हा देवाच्या जवळ जातो आणि 2 हात दूरच उभा राहतो, तेव्हा थांबतो चेंडू. भरताना
विचारलं जोरात चेंडू मारायचाय आणि तो चेंडू 2 हात दूर थांबायचा. भगवान उचलायचे चेंडू फेकायचे. कोणीतरी म्हटलं एवढ्या जोरात चेंडू मारता जिंकायचंय का तुम्हाला? भरतजी म्हटली नाही. मग चेंडूला एवढ्या जोरात लाथ का मारता? भरतजीनं सांगितलं या चेंडूला जोरात लाथ मारून मी देवाकडे ढकलतो, पण हे देवाच्या जवळ जातो 2 हात दूर थांबतं. किती फुटकं नशिबाचं. देवाच्या जवळ जातंय 2 हात दूर थांबतंय. देवाच्या जवळ ढकलूनही जे देवापासून दूर उभे राहतात ते लाथाचेच मालक असतात, हे मी जगाला सांगतो. कसं बोलतो? लाथानं मारत होते भरतजी, ते लाथाचेच मालक असतात. कोणीतरी देवाला विचारलं देवा तुम्ही पण लाथ मारा ना, तुम्ही कशाला हाताने उचलता? भगवान बोलले माझा भरत म्हणजे संत आहे. संताच्या चरणाला स्पर्श करून जो माझ्याकडे येतो आणि माझ्यापर्यंत येईपर्यंत जर थकला ना अर्ध्याच रस्त्यात थांबला तर त्याला माझ्याकडे जर येता नाही आलं तर काही हरकत नाही, पण मी त्याच्याकडे जातो. मी त्याला लाथ नाही मारत का? तो संताचं दर्शन घेऊन आलेला असतो ना, म्हणून मी त्याला हातात उचलून घेतो, त्याला लाथानं उडवत नाही. हा फार गोड भाव आहे हा जर समजून घेतला तर. भरतजी त्यांच्या खेळाचा हा संवाद ऐकला आणि या संवादानंतर पुढे आपण कथेला घेऊन जाणार आहोत. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अभ्यास करण्यासाठी गुरुच्या घरी जातात. गुरुच्या घरी अभ्यासासाठी गेले आणि कमी काळामध्ये जास्त ज्ञान घेतलं. या जगामध्ये कोणी किती जरी मोठा झाला तर गुरुपेक्षा कधीच मोठा नसतो. का? गुरु बद्दल सांगितलंय गुरु म्हणजे आपल्या जीवनातला चालता बोलता साक्षात देव आहे, त्याच्यापेक्षा कोणताच मोठा देव नाही. कोणीतरी विचारलं गुरु गोविंद दो खडे काके लागू पाव. गुरु आणि देव दोघे जण उभे आहेत तर सगळ्यात पहिलं दर्शन कुणाचं घेतात? गुरुचं घ्यायचं. कारण गुरु समजल्याशिवाय देव कळत नाही, गुरु कृपेशिवाय देव समजत नाही. माऊली जानोबाराय सांगतात गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु बिना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सगळ्यात मोठा देव आहे आपल्या जीवनातला. जर आपण आपल्या जीवनामध्ये गुरु नाही केले तर आपला जन्म असाच वायाला गेला. ज्याला गुरु कळाला नाही त्याचं सुद्धा जीवन वायाला गेलं. आणि ज्यानं गुरुद्रोह केला तर त्याच्या एवढा पापी या जगात दुसरा कोणीच नाही. गुरुद्रोही त्याच्यासारखा पापी या जगात कोणी त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. 33 कोटी देवांना आशीर्वाद देऊ दे पण एका गुरुनं शाप देऊ दे, त्याचं जीवन त्याला वाटल फुललंय बहरलंय, पण त्याच्या जीवनाचा नाश जो होणार तो त्याला देव सुद्धा वाचवू शकणार नाही. 33 कोटी देवाने आपल्याला शाप देऊ दे, एका गुरुचा आशीर्वाद असू दे, देवाचे शाप सुद्धा आपल्याला काही करू शकत नाही. गुरुचा आशीर्वादाने जीवन तरुण जाईल. गुरुचं आपल्या जीवनामध्ये मोठं स्थान आहे. राम भगवान गुरुच्या घरी अभ्यास करण्यासाठी गेले, अभ्यास करून वापस आले. धर्मशास्त्राची चर्चा चालू झाली. राज दरबारामध्ये राम बसतात, रामाचं कौतुक होत आहे. राम 15 वर्षाचे झाले तेव्हा विश्वामित्र ऋषी रामाला घेण्यासाठी आले. विश्वामित्र ऋषी रामाला घ्यायला आले हे राजा दशरथाला माहिती नव्हतं. राजा दशरथानं स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम, या गुरुदेव बसा.
काय सेवा करू? मी खूप खुश आहे. तुम्ही जे मागाल ते मी देईल. रामायण शिकवतंय आपल्याला कोणत्या वेळेत काय मागितलं पाहिजे. आपण समोरचा व्यक्ती प्रसन्न आहे, त्याच्याकडे देण्याची कुवत आहे, अशाच माणसाला आपण मागावं. समोरचा व्यक्ती नाराज आहे, त्याचं तोंड असं झालं जणू काय घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आले. घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असं. तेव्हा घड्याळात किती वाजतात? 12 वाजल्यासारखं जर समोरच्याचं तोंड असेल आणि आपण म्हटलं आमचं 100 रुपयाचं काम होईल का, ते देणार नाही. हात खिशामध्ये 10,000 राहतील पण रुपये सुद्धा देणार नाही आपल्याला. का? मागायची वेळ चुकली. कोणत्या वेळेत माणसानं काय करावं, काय मागावं याचं शास्त्र आहे. पूर्वी कुणाला काय मागावं हेच कळत नव्हतं. लग्न झालं की मुलाच्याकडचे लोक मुलीच्या माहेराला खूप मागणी करायचे. मुलाच्या सासरवाडीमध्ये एक लग्न झालेली मुलगी भाऊबीजेला जे माहेरात सोडली, ते दिवाळी झाली, भाऊबीज झाली, तरी पण तिला वापस आणलंच नाही. तिच्या वडिलांनी विचारलं, का ग बाडी, तुझ्या सासरचे लोक तुला घ्यायला येणार, काय कारण आहे? तिनं सांगितलं, बाबा त्यांना कपाट पाहिजे. कपाट जोपर्यंत आपण घेऊन देत नाही तोपर्यंत माझी सासू काही मला घरी येऊ देणार नाही. पूर्वीच्या सासू फार डेंजर होत्या बरं का. आताच्या बिचारे शांत. पूर्वीची सासू म्हणजे वाघीणच आणि आताची म्याव. आता बिचाऱ्या सासूचं काही एवढं चालत नाही घरामध्ये. खरंच काळ ओळखून चालावं. पूर्वी साऱ्या घरात सासूचा दरारा होता. सासू सांगल ती पूर्व दिशा होती. पूर्वी साऱ्या घरात सासूचा धाक होता. काळ बदलला आता. आता सासूचं बिचारीचं काही चालत नाही. पण समजदारीनं जगावं. ती सासू म्हणत होती, सुनबाई कपाट घेऊन आली तरच घरी ये, नाही तर घरी यायचं नाही. बापाला सांगितलं, पप्पा त्यांना कपाट पाहिजे. बाप बिचारा गरीब, गाठी गाठीचं धोतर घालणारा. बापानं पोटाला चिमटा घेतला, एक वेळचं जेवण कमी केलं आणि 5,000चं कपाट पोरीला घेऊन दिलं. 5,000चं कपाट जेव्हा सासरवाडीला निघालो, सासूबाईला कळालं कपाट आलं, उड्याच मारायला लागली. कपाट आलं, कपाट दारात आलं. तिनं कधी माणसांची आरती ओवाळली नाही, पण तिनं कपाटाची आरती ओवाळली. जय देव जय देव जय कपाट देवा, माझ्या घराला लवकर यावा. जय कपाटाचीच आरती केली तिनं. आता कपाट दारात पण घरातच जाईना. घर छोट जुन्या काळात. कपाट घरात जाईना. अरे म्हणे कपाट घरात जाईना. कुऱ्हाड आणली, चौकट तोडली, खट खट खट. चौकट तोडून काढली, कपाट घरात घातलं तर पत्रेवर उभंच राहीना कपाट. पत्रे उंच चालले. खड्डा घरात खड्डा खोदला, त्यात कपाट घातलं. उघडच ना, समोर छोटा खड्डा. उघड जात चालू झाली गुरुजी. कपाट कशासाठी असतं? सोन्याचे दागिने, कागदपत्र, चांगले कपडे ठेवायला कपाट असतं. आणि त्या बाईनं कपाटामध्ये दुसऱ्याच्या चोरलेले तांबे, चोरलेल्या वाट्या, खुरपायचे खुरपे, बैलाचे मुकसे, कीर्तनाला गेल्यावर दुसऱ्यांची चोरलेली चप्पल, सगळ्या चोरलेल्या वस्तू तिनं त्या कपाटात. त्याच्यासाठी कपाट असतं का? नाही. लोकांना कुणाला काय मागावं हे कळत नाही. आणि कोणत्या वेळेत मागावं? समोरचा व्यक्ती खुश आहे त्याला मागा ना, नक्कीच तुमची मागणी पूर्ण होईल. पण काय मागावं हे काही लोकांना कळत नाही. दशरथजी प्रसन्न आहेत आणि विश्वामित्राला म्हणतात, महाराज तुम्ही मागा, तुम्ही जे मागताल ते तुम्हाला देईल. तर त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, दशरथा तुझा ज्येष्ठ पुत्र राम मला दे. बाबा
राम सोडून काहीही मागा, मी राम नाही देऊ शकत, मला माफ करा. राम माझा प्राण आहे, माझ्या सुकुमार राघवाला मी तुम्हाला देऊ शकत नाही. राम माझा श्वास आहे, नवस सायासन मला झालेलं लेकरू मी तुम्हाला कसं देऊ. बाबा राम सोडून मागा, धेनू धन धुई यातलं काहीही मागा. धेनू देतो, धन देतो, संपत्ती देतो, जमीन देतो, पण राम देत नाही बाबा, राम देत नाही. राजा आत्ताच रामाची शपथ घेतली, तू लगेच म्हणतो राम देत नाही. धिक्कार आहे तुझा या धन संपत्तीचा. मला राम पाहिजे, राम दे. राम नाही देणार. चाललो मी राजा, भिक्षा मागा 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 म्हणतो, मागितलं की देत नाही म्हणतो. माझ्या एका शब्दात तुझ्या साऱ्या राज्याचा नाश होऊन जाईल जर मी रागात आलो तर. अजूनही विचार कर. विश्वामित्र म्हणतात मला, आणि एखाद्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर एखादी वस्तू देऊ केली तर ती द्या. देऊ केली परत जर पलटून पडला तर जीवन बर्बाद होऊन जाईल आपलं. एखाद्याला शब्द देणं, संकल्प सोडणं एवढं सोपं नसतं. संकल्प सोडायचा आणि देत नाही म्हणायचं ती गोष्ट चांगली नाही. विश्वामित्र रागात आले, पायात फडाव सरकवली, रागाने डोळे लालबुंद झाले, ओठ फडफडत वाघाचं कातड गुंडाळलं, कमंडलू घेऊन निघालो मी राजा, निघालो. झरझर राज दरबाराच्या पाहिल्या उतरले. वशिष्ठ आले, राजाने काय केलं असतं. खुशाल म्हणतो की तुम्हाला राम देत नाही, आणि या बाबाचं माझ्या आधी जमत नाही. राम काय लक्ष्मणही देऊन टाक, मनामध्ये कुठला संशय घेऊ नको. जाऊ दे रामाला, रामाच्या केसालाही धक्का लागणार नाही, काळजी करू नको. दशरथ राजा पळत पळत आला. महाराज रुक जाओ महात्मा. क्यों? राम और लखन दोनों को भी ले जाओ, मैं देने के लिए तैयार हूँ. आप जो मांगोगे मैं आपको दे दूंगा. राम चाहिए ना, मैं राम को देता हूँ, ले जाओ राम. रामाला घेऊन जा, मी जायला तयार आहे. राजा सच कहते हो तुम? हाँ महाराज, मैं आपको झूठ नहीं बोलता. मैं अभी तो आपको नहीं झूठ बोल रहा हूँ. आप जो मांगोगे मैं वही दूंगा. आप राम चाहते हो तो मैं आपको राम देने के लिए तैयार हूँ. ले जाओ राम, और राम के साथ लखन को भी ले जाओ. राम आणि लक्ष्मणाला घेऊन जा. महाराजांना आनंद झाला, आणि पाहता पाहता राम लक्ष्मणाला विश्वामित्रांच्या सोबत पाठवले. विश्वामित्र ऋषी चालत 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 रथामध्ये बसले. राम लक्ष्मणाला रथात बसावलंय आणि आपल्या आश्रमाकडे निघाले, सिद्ध आश्रमाकडे. पण सिद्ध आश्रमाकडे जात असताना गंगा नदीच्या पात्रात स्नान केलं. रामाला धनुर्विद्येचं ज्ञान दिलं आणि सांगितलं, रामा आपल्या आश्रमाकडे जायला 2 मार्ग आहेत. एक जवळचा मार्ग आहे आणि एक दूरचा मार्ग. जवळच्या मार्गाने गेलो तर काहीच अडचण नाही, पण दूरच्या मार्गाने गेलो तर एक अडचण आहे. काय? त्राटका नावाची राक्षसीने माणसाला वासावरूनच पकडते आणि खाऊन टाकते. त्या त्राटकेला 2 हात करण्याची ताकद कोणाची नाही. आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ. राम बोलले, गुरुजी तुम्ही दिलेलं धनुर्विद्येचं ज्ञान, त्या ज्ञानाच्या बळावर मी त्राटका मारतो, तुम्ही चला. आणि आपला शिष्य किती तयार झाला ते पाहण्याची संधी इथे गुरुजींना सुद्धा आहे. राम लक्ष्मण आणि विश्वामित्र त्राटका ज्या रस्त्यावर होती त्या रस्त्यावर निघाले. गडगड 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 करत वाऱ्याचा वेगाने रथ चाललाय. रथाचा आवाज ऐकून त्राटकेचे कान टवकारले. त्राटका अकरा विक्रा रूप घेतलेली त्राटका हा 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 करत राम लक्ष्मणाच्या रथाला आडवी झाली. त्राटकेनं मोठासा जबडा बसवलाय. त्या त्राटकेचं रूप पाहून विश्वामित्र म्हणतात, राघवा ही त्राटका ही आपल्याला खाऊन टाकू. बाण मारा. बाण जोडला, सुटला बाण. एका बाणात त्राटका ठार झाले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्राटका बाण लागून मरण पावली.
त्राटकेचा नाश झाला. विश्वामित्रांना विश्वास बसला की राम आणि लक्ष्मण यज्ञाचं 100% रक्षण करते. राम आणि लक्ष्मण सिद्ध आश्रमामध्ये आले. रामाला सांगितलं, राघवा आता मी यज्ञ करतोय, या यज्ञाचं रक्षण तुम्ही करा. पाहता पाहता यज्ञामध्ये स्वस्ती वचन करत मंत्र उच्चार करत समिधा पडू लागला. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. स्वस्ति वचन चालू झालं. मंत्रांचा आवाज मारीचाने स्वभावला गेला. मारीचाने स्वभाव भयंकर रूप घेऊन मांसाचे लकरे हातात घेऊन यज्ञामध्ये टाकण्यासाठी आले. राघवा, ते राक्षस त्यांना ठार करा. रामाला हातातून बाण काढला. एका बाणाचे 1000 बाण झाले. यज्ञ धुनीवरती छत तयार झालं. एक बाण घेतला, सोडला, सुरावून ठार झाला. बिगर टोकाचा बाण घेतला, सोडला आणि मारीच 1000 कोस दूर समुद्राच्या तटावर जाऊन धडामकन पडला. बिगर टोकाचा बाण मारीचाला लागला. बिना टिपी समुद्राच्या काठावर जाऊन पडला. आणि मारीच मामा विचार करायला लागले, बिना टोकाच्या बाणानं एवढ्या दूर आलो, जर टोक असलेला बाण लागला असता तर काय झालं असतं, काय झालं असतं. इकडे यज्ञ व्यवस्थित पार पडला. सगळ्यांनी रामाचा जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामाचा जय जयकार. आनंदी आनंद आहे सगळीकडे. काही दिवस तिथेच राहिले. आता विश्वामित्र म्हणतात, राघवा तुम्हाला मी अयोध्येला पाठवणारच आहे, पण मिथिला नगरीला धनुर्यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये आपल्याला जायचंय. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला. पहाया जनकाची मिथिला. पहाया जनकाची मिथिला. जनकाची मिथिला. चला राम लक्ष्मण धनुर्यज्ञासाठी निघाले मिथिला नगरीला. पण जात असताना रस्त्यात एक आश्रम दिसला माझ्या ताई दादांना. तो आश्रम सुंदर होता. त्या आश्रमाच्या दारात एक शिळा होती आणि ती शिळा एका स्त्रीची होती. रामानं विचारलं, भगवान गुरुदेव कुणाचा आश्रम आहे? गुरुदेवानं सांगितलं, राघवा या आश्रमाची पण एक कथा आहे. ब्रह्मदेवाची एक सुंदर मुलगी, तिचं नाव अहल्या. अहिल्या अतिशय सुंदर आहे.
ती मिळावी म्हणून सगळ्या देवतांची नजर आहे. अहिल्या मला मिळावी, अहिल्या मला मिळावी. ब्रह्मदेव म्हटले, पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा घालून येईल त्याला माझी अहिल्या वरमाला घालणार. अहिल्या वरमाला. सगळे देवता आपापली वाहनं घेऊन पळायला लागले. कोणी रिक्षा घेऊन पळतंय, कोणी टमटम घेऊन पळतंय, कोणी बस घेऊन पळतंय, कोणी स्कॉर्पिओ, कोणी फॉर्च्युनर, सगळ्या गाड्या घेऊन पळायला लागल्या. ज्याची जेवढी भारी गाडी ते तेवढ्या स्पीडनं पळायला लागलं. पण त्या सगळ्या धावपळीमध्ये गणपती बाप्पा पण उतरले त्या स्पर्धेत. गणपती बाप्पा बोलले, उंदीर मामा म्हणतात, बाप्पा सगळ्याच्या हायपाय गाड्या आहेत आणि आपली 3 चाकाचा रिक्षा कुठे जाऊन धरणार आहे यांच्या स्पर्धेत? आपण जिंकणार नाही. बाप्पा बोलले, जिंकायचं कोणाला आहे? प्रमाणपत्र तर भेटल आम्ही स्पर्धेत होतो म्हणून, तेवढ्यासाठी करू म्हणे आपण स्पर्धा. आणि मग गणपती बाप्पा सुद्धा स्पर्धेत. सर्व देव देवता पृथ्वीला प्रदक्षिणा घालतायत. कपिल मुनी आपले गौतम ऋषी स्नान करून आले. गौतम ऋषी इंद्राला आवाज देत आहेत, इंद्राचं लक्षण आहे. चंद्राला आवाज द्यायला लक्षण आहे. कुणीच त्यांना बोलत नाही. का? कुणाला बोलायच्या नादात जर दुसरं ओव्हरटेक करून पुढे गेलं तर आपण पाठीमागे पडतो, बाकीचे पुढे जाते. कुणीच कुणाला बोलत नाही. तेवढ्यामध्ये गणपती बाप्पांचं वाहन बंद पडलं. रिक्षा चढ लागला, त्याला दम तोडला. बाप्पा उतरा खाली. काय करू? द्या धक्का, दे धक्का गाडीवर. चढायला बाप्पाने धक्का द्यावा, उतराला त्यांना घेऊन चालावं. अशा पद्धतीनं सगळं चालू होतं. तेवढ्यामध्ये गौतम ऋषी म्हणतात, गणेशजी हे देवता एवढी पळतात, कोणी माझ्याशी बोलायला तयार नाही. कारण काय नेमकं? मला एकच कारण आहे, अहिल्या फार सुंदर आहे. त्या सुंदर अहिल्याला प्राप्त करण्यासाठी सगळ्यांच्या जीवाची पराकाष्ठा चालली. तुम्हाला बोलायच्या नादात जर ओव्हरटेक करून पुढे गेलं तर कशाला आपण हार पत्करायचे, नंबर जाईल आपला म्हणून सगळे पळतात. कसं आमचा तर काही नंबर येणार नाही म्हणून आम्ही तुम्हाला बोलायला वेळ देतो. पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा घालेल त्याला अहिल्या वरमाला घालणार. गौतमजी बोलले, आपल्याकडे काही वाहन नाही, चला आपलं. पण समोर एक काळी गाय बछड्याला जन्म देत होती. त्या गायीला पाहिलं आणि त्याला 3 प्रदक्षिणा घातल्या. गाय हे पृथ्वीचं रूप आहे. 3 प्रदक्षिणा घातल्या. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्माजी पृथ्वी प्रदक्षिणेचं फल आणि गायीच्या प्रदक्षिणेचं फल जर एकच असेल तर अहिल्या मला द्या. वेद चाळले, लक्षात आलं पृथ्वी प्रदक्षिणा आणि गो प्रदक्षिणा फल एकच आहे. अहिल्याचं लग्न ब्रह्मदेवानं गौतमासोबत लावून दिलं. शेवटचं मंगल अष्टक चालू होतं. वाजंत्री सावचित्त सावधान, वराडी सावचित्त सावधान. लग्न लागलं तेवढ्यात इंद्र धापा टाकत आला. लग्न लागलं हो. हे ऋषी तर स्पर्धेला नव्हते, म्हणजे स्पर्धेला नव्हते पण त्यांनी नंबर आणला. कसा? त्यांनी गायीला प्रदक्षिणा घातली. सोड घेईल याचा, पळवायचंच होतं आम्हाला. लग्नच अहिल्याचं गौतमासोबत लावायचं होतं तर आम्हाला का पळवलं? एक तर आमचं डिझेलही गेलं आणि त्यात एवढा त्रासही झाला. जीव धोक्यात घालून पळालो आम्ही. का पळवलं? सोड घेईल. रागाने निघून गेला इंद्र. आणि एक दिवस गौतमाचं रूप घेऊन गौतम ऋषीच्या आश्रमात आला. चंद्राला सांगितलं तो कोंबडा बन आरव. गौतम स्नानाला जातील आणि मग मी आतमध्ये प्रवेश करेन. चंद्र कोंबडा झाला, आरवला. पहाट झाली म्हणून स्नानासाठी निघाले गौतम ऋषी. गौतम ऋषी स्नानाला चालले आणि गौतम ऋषी गेल्यानंतर गौतमाच्या पर्णकुटीमध्ये इंद्रानं प्रवेश केला. आपण एक सगळ्यांना माहिती, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रानं गौतम ऋषीच्या पर्णकुटीत प्रवेश केला. पण इकडे गौतम ऋषी स्नानाला गेले. नदीने सांगितलं, अरे मध्यरात्र आहे, वापस जा, अजून पहाट झाली नाही. गौतम ऋषी वापस आले, थाप मारले, दार उघडा इल्ल्या.
अहिल्या दचकली. बाहेरून माझ्या पतीचा आवाज येत होता. आतमध्ये कोण आहे? इंद्र मूळ रूपात आला, पळून जाऊ लागला. गौतमजीनं पाहिलं पळणाऱ्या इंद्राला. शाप दिला, इंद्रा दृष्टा, माझ्या पाठीमागे माझ्या पर्णकुटीमध्ये आला. माझा शाप आहे, तुला 1000 भग पडतील. अहिल्या तू सुद्धा दगड होऊन पडशील. स्वामी माझी काहीच चूक नाही. माझ्या सेवेच मला असं फळ देऊ नका. मी तुमची मनोभावे सेवा केली. देवाची मुलगी आहे मी, पण एका ऋषीचा मी स्वीकार केला. तो दुष्ट रूप बदलून आला, त्यात माझी काय चूक आहे? श्री रघुराजा काय माधुरी तुमची पूजा, तुमची पूजा पुनर्जात है जीवन अवधि पायावरी वाहिले. उद्धार केला. भगवान पुढे निघाले. विचारलं गुरुदेवांना, गुरुदेव या मिथिला नगरीमध्ये धनुर्यज्ञ का आहे? रामा, या नगरीचा राजा आहे जनक. मिथिला नगर, त्याची एक मुलगी, तिचं नाव सीता आहे. ती 6 वर्षाची. जनकाला परशुराम भगवंतानं शिवधनुष्य दिले. ते धनुष्य हजारो मल्लांना उचलता उचलत नाही. ते धनुष्य यांच्याकडे ठेवलंय. त्या धनुष्याची पूजा रोज सीता करते. म्हणजे आजूबाजूला सारवून घेणं, रांगोळी काढणं, फुलं वाहणं, ही सगळी कामं ती करते. एक दिवस धनुष्याच्या आजूबाजूला कचरा झाला, पण जानकीनं धनुष्य उचललं आणि त्याच्या खालनं सारवून घेतलं. तेवढा जनक महाराज आले. जनक म्हणतात, जानकी रोज आजूबाजूला कचरा असतो, आज खालनं कोणी सारवलं? ती म्हटली, मी सारवलं बाबा. 6 वर्षाची पोरगी. बेटा, हे धनुष्य हजारो मल्लांना उचलत नाही, तू कसं उचललं बाबा? असं उचललं, डाव्या हाताने उचललं आणि उजव्या हाताने सारवून दाखवलं बाबा, असं सारवून दाखवलं. बेटा खाली ठेव धनुष्य. ठेवलं खाली आणि जनकजीनं डोळे दाबून घेतले. ही मुलगी सामान्य नाही, ही साक्षात शक्ती आहे, हे ब्रह्मचित्कल आहे आणि ही परब्रह्मालाच मिळावी. म्हणून धनुष्याला जो बाण लावेल प्रत्यंच्या खेचन त्याला माझी जानकी देणार. म्हणून धनुर्यज्ञ आहे रामा. ठीक आहे, चला. राम आले मिथिला नगरीमध्ये. विश्वामित्र, राम, लक्ष्मण यांचं सगळ्यांचं स्वागत केलं. पाहता पाहता देश देशीचे राजकुमार जमा झाले. देश देशीचे राजकुमार जमा झाले आणि जिथे स्वयंवर होता ना, तिथे सगळे जण सावध आहेत. अनेक राजकुमार म्हणतात, सीता मलाच मिळणार, सीता मला वरमाला घालणार. तेवढ्यामध्ये सीता हत्तीवर अंबारीमध्ये हातात फुलांची माळ घेऊन आली आणि सीतेला आलेलं पाहिलं, सीतेचं सौंदर्य पाहिलं. बरेच राजकुमार बोलले, सीता मलाच वरमाला घालणार. एक जण म्हटलं, माझ्याकडे एवढं सैन्य आहे. दुसरा म्हणतो, माझ्याकडे एवढं संपत्ती आहे. एक म्हणतो, माझं एवढं साम्राज्य आहे. सीता मलाच वरमाला घालणार, सीता मला वरमाला घालणार, सीता मला वरमाला घालणार. तेवढ्यामध्ये जनकजी बोलले, हे शिवधनुष्य आहे. या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावी, धनुष्याचे 2 तुकडे करणार, त्यालाच माझी जानकी वरमाला घालणार. धनुष्य कुठे आहे? तर हजारो मल्ल त्या धनुष्याला ओढत 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 घेऊन आले होते, की जे धनुष्य एका माणसाचं उचलण्याचं काम नाही. ते पाहिलं, मल्ल घामाघूम झाले. पुन्हा दुसरे 10,000 मल्ल आले, ओढायला लागले. राजकुमार बोलले, धनुष्य उचलायच्या नादात जीव निघून जाईल आपला. सीता नकोच म्हटले आपल्याला. काही जण म्हटले, आम्ही फक्त अक्षता टाकायला आलो. जानकी मिळू शकत नाही, धनुष्य कोणी उचलू शकत नाही, सीतेचं लग्नच होणार नाही, असं बऱ्याच लोकांनी ठरवलं.
कारण हे धनुष्य उचलण्याचं सामर्थ्य कुणामध्येच नाही. सगळ्यांना चिंता पडली की कोण धनुष्य उचलणार. सगळे चिंतेमध्ये आहेत. पण धनुष्य उचलण्यासाठी राघव येणार, सीतेचं वर्ण करणार हा प्रसंग आपण पाहणार आहोत. पण काही क्षण भजन करू झाकीपर्यंत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा माझ्या मागे म्हणा. खुर्ची लागेल आपल्याला, वरती खुर्ची पाहिजे. त्याच्यात पक्वच आहे का? त्याच्यामध्ये पक्वच आहे का? त्याच्यात ते ठेवायचं. खुर्ची नको, थोडा आले थोडा आले थोडे. रावण पाठीमागे थांबा. राम मागे, रावण मागे. शिकून यायचं नंतर रस्ता राहू द्या वरला म्हणला. धनुष्य उचलण्यासाठी कोणीच तयार होत नाही. राजकुमारांनी
प्रयत्न केले ते यशस्वी होत नाही. रस्ता राहू द्या मध्ये मावशांना. जनतेच्या लक्षात आलं आता जानकीचं तिथे लग्न होत नाहीये, कारण हे धनुष्य उचलण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. तेवढ्यामध्ये एक अनर्थ घडला. लंकेचा राजा रावण हा 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 त्या यज्ञामध्ये आलेला. रावण आलेला आणि रावणाला त्या सभेमध्ये येऊन या यज्ञासाठी तुम्ही मला बोलावलं नाही. लंकेचा राजा रावण म्हणतात मला. रावण आहे रावण, 10 मस्तकाचा 20 भुजांचा रावण. आणि धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. धनुष्य उचलत नाही. धनुष्य उचलत नाही. उचलण्याचा प्रयत्न केला. उचलत नाही. उचलण्याचा प्रयत्न केला. उचलत नाही. रावण विचारात पडले, असं का बरं होत आहे? असं का घडतंय? मला धनुष्य का उचलल्या जात नाही? 20 हातांचा प्रयोग केला. पुन्हा धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागला. धनुष्य उचलत नाही. उचलत नाही. रावण नाराज झाला. पण धनुष्य सोडलं गेलं. रावणाचा अपमान झाला. लक्षात आला तर कोणीच धनुष्य उचलू शकत नाही. जनक म्हणता इथे कुणी क्षत्रिय नाहीये का की जो धनुष्य उचलून धनुष्याला प्रत्यंचा लावे? माझी जानकी त्याला वरमाला घालणार. कुणी क्षत्रिय नसाल तर चालते भा, आणि आजपासून क्षत्रिय हे नाव लावायचं सोडून द्या. राम भगवान सहज उभे राहिले. सगळ्या सभेला नमस्कार केला आणि राम भगवंतानं धनुष्य लीलया उचललं. धनुष्याला प्रत्यंचा खेचलीये. जय श्रीराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. टाळ्यांचा कडकडाट आणि राघवेंद्र सरकारने धनुष्य तोडलं. जानकीला आनंद झाला. लाजली लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा. लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा. लाजली सीता स्वयंवराला. पाहुनी रघुनंदन सावळा. लाजली सीता राम आणि सीता यांचं लग्न आपण मंगल अष्टक गाऊन लावणार आहोत. तर नवरदेव नवरीच्या मध्ये अंतरपाठ धरा. चला खुर्ची बाजूला घ्या. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थैवरं लीलान्द्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं
ग्रामो रांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या दीजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील दयासी पुसणे उद्या सदा मंगलम शुभमंगल सावधान लक्ष्मी कौस्तुभम पांचजन्य धनु हे अंगीकारी श्री हरी रंभा कुंजर पारिजातक सुधा देवेंद्र हे आवरी देता प्राप्ती सुरावधू विषहरा ऊचे श्रवा भास्करा धेनु वैद्य वधूवराशी सवदा पूर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान आली लग्न धरा निवास करण्या आव्हान हे ऐकुनी आता ती तुम्ही मिठीत मिटल्या घेऊ निया अक्षरा बाते वरदायनी वधूवरा कोऱ्या सदा मंगल भावाला दूर ठेवू नको बहिणीला फरक मानू नको आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू आई बापाची सागरी जन्मोजन्मीची जोडी सागरी जन्मोजन्मीची जोडी सागरी जन्मोजन्मीची जोडी सागरी जन्मोजन्मीची जोडी आईची माया अंगावर ठेव तू बाबाची माया विसरू नको तू आईची माया अंगावर ठेव तू बाबाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू आई बाबाची आठवण ठेव तू आई बाबाची सागरी जन्मोजन्मीची जोडी सागरी जन्मोजन्मीची जोडी सागरी जन्मोजन्मीची जोडी मंगल सावधान आता सावधान घटिका संपूर्ण आली भरून
भावे सद्गुरु ते स्मरा गलब करू चिंतावे कुलदैवतेसी हृदयी एकाग्र चित्ते बसा वेदीच्या कलशावरी सादर असा करूया सदा मंगल सावधान सुलग्न सावधान इष्टदेवताचे चिंतन सावधान ग्रामदेवता चिंतन सावधान वऱ्हाडी सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सावधान प्रभु रामचंद्र भगवान की जय। ताळी वाजवा सगळ्यांनी। स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले माझ्या ताई दादांनो लग्न सोहळा संपन्न झालाय। लग्न झालंय वराडाला जेवण सुद्धा आहे, पण अगोदर आहेर जमा करायचा आहे। संपदा रामेश्वरपुरी यांच्यातर्फे आहेर आलेला आहे आणि तुम्हाला जागेवरून उठायची काही गरज नाही।